मीठे बच्चे, देही अभिमानी बन बाप को याद करो तो याद का बल जमा होगा। याद के बल से तुम सारे विश्व का राज्य ले सकते हो। प्रश्न: कौन सी बात तुम बच्चों के ख्याल ख्वाब में भी नहीं थी जो प्रैक्टिकल हुई है? उत्तर: तुम्हारे ख्याल ख्वाब में भी नहीं था कि हम भगवान से राजयोग सीख कर विश्व के मालिक बनेंगे, राजाई के लिए पढ़ाई पढ़ेंगे। अभी तुम्हें अथाह खुशी है कि सर्वशक्तिमान बाप से बल लेकर हम सतयुगी स्वराज्य अधिकारी बनते हैं। ओम शांति। यहाँ बच्चियाँ बैठती है प्रैक्टिस के लिए। वास्तव में यहाँ संदली पर बैठना उनको चाहिए जो देही अभिमानी बन बाप की याद में बैठे। अगर याद में नहीं बैठेगी तो वह टीचर कहला नहीं सकती। याद में शक्ति रहती है, इसको कहा जाता है याद का बल। योग बल सन्यासियों का अक्षर है। बाप डिफिकल्ट अक्षर काम में नहीं लाते। बाप कहते हैं, बच्चों अब बाप को याद करो। जैसे छोटे बच्चे माँ बाप को याद करते हैं ना, वह तो देहधारी है। तुम बच्चे हो विचित्र। यह चित्र यहाँ तुमको मिलता है। तुम रहने वाले विचित्र देश के हो। वहाँ चित्र रहता नहीं। पहले पहले यह पक्का करना है, हम तो आत्मा है। इसलिए बाप कहते हैं, बच्चे देही अभिमानी बनो, अपने को आत्मा निश्चय करो। तुम निर्वाण देश से आए हो, वह तुम सभी आत्माओं का घर है। यहाँ पार्ट बजाने आते हो। पहले पहले कौन आते हैं? यह भी तुम्हारी बुद्धि में है। दुनिया में कोई नहीं जिसको यह ज्ञान हो। अब बाप कहते हैं, शास्त्र आदि जो कुछ पढ़ते हो उन सब को भूल जाओ। श्री कृष्ण की महिमा, फलाने की महिमा कितनी करते हैं, गांधी की भी कितनी महिमा करते हैं, जैसे कि वह राम राज्य स्थापन करके गए हैं। परंतु शिव भगवान वाच, आदि सनातन राजा रानी के राज्य का जो कायदा था, बाप ने राजयोग सिखाकर राजा रानी बनाया। उस ईश्वरीय रस्म रिवाज को भी तोड़ डाला। बोला, राजा ही नहीं चाहिए, हमको प्रजा का प्रजा पर राज्य चाहिए। अब उसकी क्या हालत हुई है? दुख ही दुख, लड़ते झगड़ते रहते हैं, अनेक मतें हो गई है। अभी तुम बच्चे श्रीमत पर राज्य लेते हो। इतनी तुम्हारे में ताकत रहती है जो वहाँ लश्कर आदि होता नहीं। डर की कोई बात नहीं। इन लक्ष्मी नारायण का राज्य था, अद्वैत राज्य था। दो थे ही नहीं जो ताली बजे। उसको कहा ही जाता है अद्वैत राज्य। तुम बच्चों को बाप देवता बनाते हैं, फिर द्वैत से दैत्य बन जाते हैं रावण द्वारा। अभी तुम बच्चे जानते हो, हम भारतवासी सारे विश्व के मालिक थे। तुमको विश्व का राज्य सिर्फ याद बल से मिला था, अब फिर मिल रहा है। कल्प कल्प मिलता है सिर्फ याद के बल से। पढ़ाई में भी बल है। जैसे बैरिस्टर बनते हैं तो बल है ना, वह है पाई पैसे का बल। तुम योग बल से विश्व पर राज्य करते हो।
सर्वशक्तिवान बाप से बल मिलता है। तुम कहते हो बाबा हम कल्प कल्प आपसे सतयुग का स्वराज्य लेते हैं, फिर गवाते हैं, फिर लेते हैं। तुमको पूरा ज्ञान मिला है। अभी हम श्रीमत पर श्रेष्ठ विश्व का राज्य लेते हैं। विश्व भी श्रेष्ठ बन जाता है। यह रचता और रचना का ज्ञान तुमको अभी है। इन लक्ष्मी नारायण को भी ज्ञान नहीं होगा कि हमने राजाई कैसे ली। यहाँ तुम पढ़ते हो, फिर जाकर राजाई करते हो। जैसा कर्म ऐसा जन्म मिलता है। अभी तो यह है ही रावण राज्य। यहाँ जो भी कर्म करते हैं वह विकर्म होता है। सीढ़ी उतरनी ही है। सबसे बड़े ऊंच से ऊंच देवी देवता धर्म वालों को भी सीढ़ी उतरनी है। सतो रजो तमो में आना है। हर एक चीज़ नई से फिर पुरानी होती है। तो अभी तुम बच्चों को अथाह खुशी होनी चाहिए। तुम्हारे ख्याल खौफ यानी संकल्प स्वप्न में भी नहीं था कि हम विश्व के मालिक बनते हैं। जो अपने को संगम युगी समझते हैं उनकी स्मृति में रहता है कि अभी हम पुरुषोत्तम बन रहे हैं। भगवान हमको राजयोग सिखलाकर नर से नारायण, भ्रष्टाचारी से श्रेष्ठाचारी बनाते हैं। तुम बच्चे जानते हो हमको ऊंच से ऊंच निराकार भगवान पढ़ाते हैं। कितनी अथाह खुशी होनी चाहिए। स्कूल में स्टूडेंट की बुद्धि में रहता है ना, हम स्टूडेंट हैं, वह तो है कॉमन टीचर पढ़ाने वाला। यहाँ तो तुमको भगवान पढ़ाते हैं। जब पढ़ाई से इतना ऊंच पद मिलता है तो कितना अच्छा पढ़ना चाहिए। है बहुत इजी। सिर्फ सवेरे सवेरे आधा पौना घंटा पढ़ना है। सारा दिन धंधे आदि में याद भूल जाती है, इसलिए यहाँ सवेरे आकर याद में बैठते हैं। कहा जाता है बाबा को बहुत प्रेम से याद करो। बाबा आप हमको पढ़ाने आए हैं। अभी हमको पता पड़ा है कि आप 5000 वर्ष बाद आकर पढ़ाते हैं। तर आता आपण जे ज्ञान मार्गामध्ये आलेलो आहे ते कशासाठी आलेलो आहे? स्वतः बाबांनी आपली निवड केलेली आहे देवी देवता बनवण्यासाठी, विश्वाचा मालक बनवण्यासाठी, विश्वाचं राज्य भाग्य आपल्या हातामध्ये देण्यासाठी आणि सतयुगामध्ये स्वराज्याधिकार, एक विश्वराज्याधिकार आणि स्वराज्याधिकार दोन्हीही देण्यासाठी बाबांनी आपली निवड केलेली आहे। तर आपण कोण आहे? सर्वप्रथम बाबा आपल्याला शिकवतो की तुम्हाला सगळ्यात पहिले हे पक्क करायचं आहे कि मैं कौन हूँ, मैं कहाँ से आया हूँ। बघायचे आपण स्वतःला। आपण सतयुगामध्ये राहत होतो। सतयुगामध्ये परमात्मा आपला पिता, त्याचं घर ते आपलं घर, आपण आत्मा तिथं आहे बिना शरीराचं। शरीर रूपी चित्र तिथं नाही आहे। ती जी दुनिया आहे ती विचित्र दुनिया आहे, म्हणजे बिना शरीरवाली दुनिया आहे, म्हणजे आत्म्यांची दुनिया आहे। तिथून आपण इथं आलेलो आहे। तर हे पहिले सगळ्यात पहिले आपण हे पक्क करायचं आहे की मी शरीर नाही आहे, शरीरधारी मी इथं बनलो, पण मी ओरिजिनल आत्मा आहे। ही जी प्रॅक्टिस आहे ही सगळ्यात महत्त्वाची प्रॅक्टिस आहे। हे सगळं जे काही घेतलं ते इथं घेतलेलं आहे। शरीर आणि शरीराच्या द्वारे जे संबंध वगैरे, जे काही वस्तू, व्यक्ती, पदार्थ जे काही आपल्याला प्राप्त झालं ते इथं प्राप्त झालं। आपलं स्वतःचं शरीर पण नाही आहे, वस्तू नाही आहे, कोणी व्यक्ती नाही आणि कोणी वैभव पण नाही। तसं स्वतःच्या मालकीचं की जे आपण तिथून इथं आणलेलं, तिथून इथं आपण तसंच आलो, बिना शरीराचं आलो। कोणत्याही प्रकारचं वैभव सोबत घेऊन नाही आलो। आपल्या स्वतःच्या मालकीचं काहीच नाही। जे घेतलं, जे प्राप्त केलं ते इथंच प्राप्त केलं आपण आणि त्याला इथंच सोडून जायचं आहे आपल्याला। फक्त आपण भाग्य बनवून घेऊन जाणार आहे। तर कोणतं भाग्य बनवायचं आपल्याला?
विश्वाचं राज्य आपल्या हातामध्ये घेण्याचं भाग्य, विश्वाचं मालक बनण्याचं भाग्य, स्वतःचा मालक बनण्याचं भाग्य, स्वतःवरती स्वतःच्या कर्मेंद्रियावरती राज्य पुन्हा प्राप्त करण्याचं भाग्य. तर आपण राजा राणी बनणारे आत्मे, देवी देवता बनणारे आत्मे, आणि बाबांनी आपली त्यासाठी पुन्हा निवड केलेली, तो आपल्याला शिकवतोय. दुनियेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान आहे, त्या ज्ञानामध्ये ताकद नाही, आणि बाबा जे मुरलीच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान देतो त्या ज्ञानामध्ये ताकद केव्हा भरली जाते, जेव्हा आपण बाबांच्या आठवणीमध्ये. बाबा म्हणता की योग बल, ये शब्द भी मत यूज करो, उसके बजाय याद का बल, याद से ताकद मिलती है. योग म्हणजे त्याच्यामध्ये मग वेगवेगळ्या प्रक्रिया येऊन जातात, हठ योग येऊन जातो, मग योगा वेगवेगळे. तर बाबा म्हणता की याद है, तुम अपने बाप को याद कर रहे हो, तुम आत्मा हो, परमात्मा भी एक आत्मा ही है, तुम भी विचित्र हो, परमात्मा भी विचित्र है, उसका भी चित्र नहीं है, आपका भी कोई चित्र नहीं है, आपके जो आपकी मालकियत है उस पर ऐसा कोई शरीर आपका नहीं है. तो आप ओरिजिनल आत्मा हो, पार्ट बजाने के लिए आप शरीर धारण करते हो, और मैं भी पार्ट बजाने के लिए शरीर में अवतरित होता हूँ. और आप कहाँ के रहने वाले हो? विचित्र देश के रहने वाले हो, जहाँ किसी का कोई चित्र नहीं है, जहाँ किसी को अपना कोई शरीर नहीं है. ऐसी दुनिया में हम रहते हैं. तो वहाँ से हम आए हैं, वहाँ फिर वापस जाना है, उसके बीच में हमें बहुत सुंदर जीवन बिताना है, 5000 वर्ष. तर हे 5000 वर्षाचं जीवन आपण हे चालत आलेले सतयुगापासून इथपर्यंत. सगळ्यात पहिले कोण येतं खाली? देवी देवता रूपामध्ये आपण खाली येतो. आपली ती स्थिती आहे उच्च क्वालिटीची. तो हम आत्माएं नीचे आते हैं, हम देवी देवता बनते हैं, फिर नीचे उतरते उतरते आते हैं हम. लेकिन इस बीच में हमने बहुत सुंदर जीवन जिया है. खूप सुंदर आपला हा प्रवास राहिलेला आहे. आपण हे शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहे, आणि ते जे हिशोब कर्माचे जमा झालेले, त्यामुळे आपल्या समोर अडचणी येत राहतात हे शेवटच्या जन्मामध्ये. पण आपला हा प्रवास जो सतयुगापासून स्टार्ट झाला होता, तो खूप सुंदर प्रवास है. तर बाबा म्हणता है कि अभी तुम्हें वो जीवन फिर से प्राप्त करना है, फिर से वो रिकॉर्डिंग करनी है, और रिकॉर्डिंग का समय अभी ही है. अभी ही वो शूटिंग हो रही है जिससे तुम्हारा भाग्य बनता है. और भाग्य बनाना कैसे है, ये पढ़ाने वाला स्वयं भगवान है. तर बाबा म्हणतात तुम्हाला किती आनंद झाला पाहिजे, किती खुशी झाली पाहिजे. सकाळचा अर्धा पाऊण तास तुम्हाला काढायचा आहे मुरली ऐकण्यासाठी, आणि ते पण किती नशेमध्ये मुरली ऐकायची आपल्याला. भगवान पढ़ाता है, वो दुनिया में तो पढ़ाने वाले साधारण टीचर है, लेकिन यहाँ पर तो जो दुनिया का हर सीक्रेट जानता है, जिसको सारी दुनिया का आदि मध्य अंत का पता है, जिसको हर एक आत्मा के पार्ट का पता है. 850 करोड़ आत्माएं हैं, हर एक को वो चेक कर सकता है, हर एक का पार्ट देख सकता है, हर एक की स्थिति देख सकता है. ऐसा पावरफुल टीचर हमें मिला है, तो उसकी पढ़ाई को हमें उतना महत्व देना है. वो जो कह रहा है उसको जीवन में अपनाना है. सुनना बहुत ध्यान से है, तो इसको समझना है, मंथन करना है, और अपने जीवन में प्रैक्टिकल में लाना है. बाबा हमें राजाई देने के लिए आया है, और वो राजाई कैसे मिलती है? जितना हम उसको याद करेंगे उतनी हमारे अंदर ताकत आती जाती है. ज्ञान से समझ में आता है कैसे उसको याद करना है, कैसे अपने आप को आत्मा समझकर उस परमात्मा को याद करना है, उससे ताकत लेनी है, और उस ताकत से हम राजाई प्राप्त कर लेते हैं. बाबा कहते हैं कि दुनिया में कितनों की महिमा गाते हैं. श्री कृष्ण की महिमा गाते हैं, श्री राम की महिमा गाते हैं, गांधी जी की महिमा गाते हैं. कैसे क्यों महिमा गाते हैं? जैसे कि उन्होंने राम राज्य दिया, उन्होंने ये एक अच्छा काम किया कि जिन्होंने हमारे ऊपर शासन किया, अंग्रेज़ों ने ज़बरदस्ती से भारत में आकर घुसकर यहाँ के मालिक जैसे बन गए, उनको यहाँ से निकाल दिया. लेकिन उनकी जो कल्पना थी कि राम राज्य आ जाएगा, अंग्रेज भारत से निकल जाएंगे और भारत में राम राज्य आ जाएगा, तो वो नहीं हुआ. बाबा कह रहे लेकिन महिमा गाते हैं, ऐसी महिमा गाते जैसे कि उन्होंने राम राज्य स्थापन कर दिया. बाबा म्हणता है उलट. एक वेगवेगळ्या पद्धतीने बाबा समजवत असतो, आपल्याला विचार करण्यासाठी पॉइंट्स देत असतो. बाबा म्हणतात त्यांनी तर उलट काय केलं, ईश्वरीय कायदा मोडला. ईश्वरीय कायदा काय? सतयुगापासून राजाई चालत आलेली, आणि इंग्रज होते तोपर्यंत पण भारतामध्ये राजांचं राज्य होतं, राजे होते.
जसं आपण बघितलं शिवाजी महाराज होते आपले, जसे स्पेशल राजा जो होता भारतामध्ये, खूप चांगली लेवल, शेवटचा खूप चांगली, म्हणजे नंतर पण झाले बरेचसे राजे, पण ती तेवढी ती क्वालिटी नाही, पण शिवाजी महाराजांपर्यंत चांगली होती राजाची क्वालिटी. जसे इंग्रज आले, इंग्रजातून निघून गेले आणि नंतर यांनी ठरवलं की भारतामध्ये लोकशाही आणायची, राजेशाही खतम. आणि मग जिथं जिथं राजाई होती त्यांना सगळ्यांना समर्पित करून घेतलं, म्हणजे त्यांनी शरणागती पत्करायला लावली त्यांना आणि त्यांची राजाई संपवून टाकली. तर बाबा म्हणते हा तर ईश्वरीय कायदा होता की राजाचं राज्य राहील, एकाचं चालेल. आता सगळं किती गोंधळ चाललेला आहे. लोकशाही झाली, प्रजेचं प्रजेवरती राज्य, मग ज्याला जसं वाटेल तसं तो करत राहतो वेगवेगळ्या पद्धतीने. बरं, भले कायदे आहे पण कायद्याच्या पळवाटा पण खूप आहे. पण जेव्हा राजा होता त्याचा आदेश चालायचा, त्याने आदेश दिला, संपला विषय. तो बाबा म्हणता ईश्वरीय कायदा यही है कि एक राजा रहे तो मतें ज्यादा नहीं होती है, अद्वैत नहीं होता है, और यहाँ पर तो कितनी मतें है, मग त्यामुळेच किती गोंधळ झालेला आहे. तर मग हे जे झालं ड्राम्यानुसार झालं, पण बाबा एक आपल्याला लक्षात आणून देतोय कि इसमें क्या हुआ, राजाई खत्म हो गई, जो राजाई में सुख था वो खत्म हो गया. आणि इसीलिए आता ही जी लोकशाही आहे तिला पण संपवायचं आहे आणि बाबांना पुन्हा राजेशाही आणायची आहे. आणि ते पण कसे राजे, जे बाबांनी हा अभ्यास देऊन तयार केलेले राजे, ज्यांच्यामध्ये क्वालिटी कशी असेल, सर्व गुणांनी संपन्न, 16 कला संपूर्ण, संपूर्ण अहिंसक, संपूर्ण निर्विकारी, अशा राजांचं राज्य या भारतावरती पुन्हा आणायचं आहे. आणि त्यासाठी म्हणजे बाबांचं हे जे ज्ञान आहे याला या मोठ्या स्वरूपामध्ये आपण बघायचं आहे की बाबा किती मोठं कार्य करायला आलेलं आहे. आताची हालत आपण बघतोय, त्याचं हे जे आहे ठीक आहे, लोकशाही आहे चांगली आहे, मग ज्याला ज्याचं खूप जास्त बर्डन नाही राहत, प्रत्येकाला आपले आपले अधिकार असतात, पण तरीसुद्धा शेवटी आपण काय बघतोय की सगळे दुःखामध्ये, काही ना काही कुठून ना कुठून कोणाला ना कोणाला काही ना काही अडचणी येतात, प्रॉब्लेम येतात, अडवणारे भरपूर असतात, विघ्न भरपूर असतात. पण जेव्हा राजा आहे आणि चांगला राजा आहे तर त्याचा आदेश सगळ्यांना मान्य करावा लागत होता. आता तसं नाही आहे. आता मग समजा पंतप्रधानांनी जरी आदेश दिला त्याला कोर्टामध्ये चॅलेंज करू शकतात. मग कोर्टसुद्धा बघतं की याच्यामध्ये योग्य आहे की नाही, राज्यघटनेनुसार आहे की नाही, त्याच्यामध्ये कोर्टाचं मत वेगवेगळं असतं. कोर्टमध्ये तो जो जज बसलेला जी केस बघतोय त्याच्या मतावरती पण काही गोष्टी अवलंबून असतात. म्हणून इतका सगळा हा गोंधळ आहे. आणि म्हणून बाबांचं हे जे कार्य आहे याला आपण मोठ्या स्वरूपामध्ये बघायचं की बाबांना पुन्हा या भारतामध्ये सगळ्या विश्वावरती राजाचं राज्य आणायचं आहे, महाराजा महाराणींचं राज्य आणायचं आहे. आणि तो सगळ्यात श्रेष्ठ महाराजा महाराणी बनवणारे लक्ष्मीनारायणला. आणि अनेक ठिकाणी मग राजे पण असतील वेगवेगळे, तर ती तशा प्रकारची राजाई प्राप्त करण्यासाठी बाबा आपल्याला हे सगळं ज्ञान देतो. आपल्याला पण चान्स आहे तिथं राजा बनण्याचा, जिथं कुठल्याही प्रकारची प्रजा आपल्या विरुद्ध बंड करणार नाही, उठाव करणार नाही, आपल्या विरुद्ध जाणार नाही, अशा प्रकारचे राजे बाबा आपल्याला देण्यासाठी आलेले आहेत. पण त्याच्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला आपल्या स्वतःवरती राज्य निर्माण करायचं. जेव्हा आपण स्वतःवरती राज्य निर्माण करू तेव्हा तिथं पण ती स्थिती राहील की आपण कंट्रोलमध्ये आहे, मन बुद्धी संस्कार आपल्या कंट्रोलमध्ये, कर्मेंद्रिय कंट्रोलमध्ये, शरीर कंट्रोलमध्ये, आपल्या 2500 वर्षापर्यंत ती स्थिती राहील. आणि जसं की आपल्याला असं आभास होईल की आपण खरोखरचे राजे आहे, कशाची कोणाची आपण गुलाम नाही आहे. ही स्थिती, की राजाई पद प्राप्त होणं हे तर आहेच, पण स्वतःवरती राज्य हे पण एक फार मोठी राज्य आहे, जे आपण गुलाम बनलो होतो विकारांचे आणि आपल्या कर्मेंद्रियांचे. बाबा ती आपली जी गमावलेली राजाई आहे ती परत देण्यासाठी आलेली आहे. आणि म्हणून बाबा म्हणताय की तुम्ही हा अभ्यास करा चांगल्या प्रकारे, या अभ्यासाद्वारेच तुम्हाला राजाई प्राप्त होणार. इतकं महत्त्व द्यायचं ज्ञानाला पण. आणि योग जी बाबांची आठवण आहे त्यातून आपल्याला ताकद जमा करून ही राजाई प्राप्त करायची. कितीही ताकद लावली, वरची लष्कराची ताकद लावली, किती काही केलं तरीसुद्धा विश्वाची राजाई तर हातामध्ये येणार नाही. विश्वाची राजाई कोणाच्या हातामध्ये येईल, जो ज्ञान, योग, धारणा आणि सेवा चारीमध्ये पुढे बाबावरती निश्चय होते, तो राजा बनणार आहे. वहाँ तो सत्संग में जो चाहे जाकर बैठते हैं, बहुतों को देखकर सब अंदर घुस जाते हैं. तुम भी अभी समझते हो, हम गीता रामायण आदि कितना खुशी से जाकर सुनते थे. समझते तो कुछ नहीं थे, वह सब भक्ति की ही खुशी है. बहुत खुशी में नाचते रहते हैं, परंतु फिर नीचे उतरते आते हैं.
बरेचशा इथं तर कसं आहे, ज्याने कोर्स केला, ज्याला काही कळतंय, ज्याला बाबा समजला, तो येऊन बसतो मुरलीमध्ये. तसं तर नाही कोणी येऊ शकत, कोणाची इच्छा पण होत नाही आणि कोणाचं भाग्य पण नाही. पण तिथं सत्संगामध्ये बाबा म्हणते कोणी जाऊन बसतं, रामायण महाभारत गीता काय चाललेलं आहे ऐकायला, कथा ऐकायला मजा वाटते. बाबा म्हणते की तिथं आनंद घेतात, खुशी में नाचते हैं. पण रिझल्ट काय? परंतु फिर नीचे उतरते आते हैं. खालीच लेवल झाली. कोणी आपली उन्नती नाही केली, कोणी आपल्यामध्ये दिव्यता आणायचा नाही प्रयत्न केला. भक्तीची मजा घेतली तात्पुरती, अल्पकाळाची, आणि त्याच्यामधून प्राप्ती काहीच नाही झाली. आणि आता तर काहीच शक्ती नाही राहिलेली त्याच्यामध्ये. तो बाप समझाते, यह सब है भक्ति मार्ग की रसम रिवाज. रचता और रचना को कोई भी नहीं जानते, तो बाकी रहा है क्या? रचता रचना को जानने से तुम क्या बनते हो और न जानने से तुम क्या बन पड़ते हो. रचता और रचना को जानने से हम क्या से क्या बनने वाले हैं, और जब हम भूल जाते हैं उसका जो बाबा सिखाता है उसका प्रभाव रहता है सत्युग त्रेता में तो बहुत अच्छा जीवन है, लेकिन द्वापर में उसका प्रभाव जैसे ही खत्म हो जाता है वैसे हमारी क्या हालत होने लगती है. तुम जानने से सॉल्वेंट बनते हो, न जानने से वही भारतवासी इनसॉल्वेंट बन पड़े हैं. हम ये सारी बातें बाबा जो सिखाता है जान जाते हैं और उससे मालामाल हो जाते हैं, सॉल्वेंट बन जाते हैं. और न जानने से भारतवासी कैसे बने? इनसॉल्वेंट, म्हणजे दिवाळखोरीमध्ये आलेले, सब कुछ गवा दिया. जो अंदर आत्मा में सब कुछ 7 गुण भरे थे, शक्तियां थी, सब खत्म कर दिया. क्या क्या दुनिया में होता रहता है, कितने पैसे सोना आदि लूटते हैं. अब तुम बच्चे जानते हो वहां तो हम सोने के महल बनेंगे. इथं तर एक दागिना घालणं मुश्किल आहे आता इथून पुढे, इथं तर सोन्याच्या महलमध्ये आपण राहू. बैरिस्ट्री आदि पढ़ते हैं तो अंदर में रहता है ना, हम यह इम्तहान पास कर फिर यह करेंगे, घर बनाएंगे. बाबा म्हणतात एखादा वकील तो शिकतोय त्यावेळेला बिलकुल त्याला हे असतं की आपण मोठे होऊ, मोठे झाल्यानंतर पास झाल्यानंतर आपण असं करू, आपली वकिली अशी चालेल, मग मी घर बनवेल, असं होईल तसं होईल. वेगवेगळ्या प्रकारचे ते अल्पकाळाचा अभ्यास करतोय, अल्पकाळाची प्राप्ती पण किती त्याचं बुद्धीमध्ये ते चालतं. बाबा म्हणताय तुमको क्यों नहीं बुद्धि में आता है कि हम स्वर्ग का प्रिंस प्रिंसेस बनने के लिए पढ़ रहे हैं. खुशी कितनी रहनी चाहिए, परंतु बाहर जाने से ही खुशी गुम हो जाती है. बाबा म्हणता तुम पढ़ रहे हो किसके लिए? प्रिंस प्रिंसेस बनने के लिए, राजकुमार राजकुमारी बनने के लिए पढ़ रहे हैं. और वो भी 21 जन्म तक बहुत सुंदर जीवन तुम्हें प्राप्त होने वाला है, बहुत ऊपर की ऊंची क्वालिटी रहने वाली है, सुख शांति प्रेम आनंद की दुनिया रहने वाली है. और ऐसा नहीं है कि अचानक कुछ हो गया, हर कल्प में आपका ये भाग्य है. जो मुरली सुनते हैं उनके भाग्य में तो है ही वो दुनिया. तर बाबा म्हणते तू नशा का चढ़त नहीं, ती खुशी का राहत नहीं. हम किस लिए पढ़ रहे हैं? हम राजकुमार राजकुमारी बनने के लिए पढ़ रहे हैं. कितनी खुशी होनी चाहिए. उनका तो जो नशा है वो तो 1 सेकंड में उतर जाएगा. जर काही प्रॉब्लेम आला, काही त्याला समजा ॲक्सिडेंट झाला, काही मोठं काही झालं, तो वकिली करू शकणार, खूप शिकलेला आहे, हाथपाय तुटून बसलेला है घरामध्ये, तो काय उपयोग है त्याचा. यहाँ पर बाबा जो हमें सिखाता है, जो पढ़ाता है, वो हम इस शरीर छोड़कर जाने के बाद वो हम हमारे वो जो भाग्य है वो बहुत अच्छी रीति से जागृत रहेगा और हम उस क्वालिटी में रहेंगे, उस लेवल में रहेंगे. तर याचा म्हणजे मृत्यूशी काही देणं घेणं नाही आहे, अशी कमाई आपण करतोय. तर बाबा म्हणते किती आनंद पाहिजे, किती खुशी पाहिजे कि ये ऐसी हवा हवाई बातें नहीं, कितनी बहुत बारीकी से बाबा हमें समझाता है, किती सूक्ष्मतेने, किती गहराईने बाबा आपल्याला समजवतो. आणि प्रत्येक गोष्टीचं कारण आहे, प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण आहे. जे जे बाबांनी सांगितलेले आहे पहिल्यापासून तर आतापर्यंत, त्या त्या गोष्टी तशा तशाच घडत चाललेल्या आहेत. अंतिम टप्पा येऊन पोहोचला बाबा जसं सांगत आलेलं आहे त्यानुसार. आता तर थोडे दिवस राहिलेले, आता तर त्या खुशीमध्ये आणि नशेमध्ये राहायचंय आपण. गेले आतापर्यंतचे दिवस, पण बाबा म्हणतात आता तर तुम्ही खूप खुशीमध्ये, खूप आनंदामध्ये राहा, की आता राजकुमार राजकुमारी बनण्याचा चान्स आहे, इतके श्रेष्ठ दुनिया बघण्याचा चान्स आहे. राधाकृष्णाला मूर्त्यामध्ये बघत आलो, त्याचा आनंद घेतला, मातीच्या धातूच्या मूर्तीचा. प्रत्यक्षमध्ये त्यांना बघायचा आनंद घ्यायचा आहे, त्यांच्या सोबत राहू शकतो, लक्ष्मीनारायणच्या राज्यामध्ये राहू शकतो. तर किती खुशी आणि किती नशा पाहिजे.
परंतु बाबा कहते बाहर जाने से ही खुशी गुम हो जाती है। यहाँ पर तो मुरली के समय तो बहुत आनंद आता है, हमें बहुत खुशी में रहते हैं, हमें अपने ऊपर नाच भी होता आहे, आपल्या स्वतःवरती गर्व वाटतो आपल्याला की मी निवडलेलं आहे, बाबांनी मला निवडलं पण मी इथं पक्का राहिलो, तर स्वतःला अभिमान वाटतो. पण जसंही आपण बाहेरच्या वातावरणामध्ये जातो ते सगळे त्या चक्करमध्ये पडतो. तर हा बाबा म्हणता है कि ये जो नशा है यहाँ से लेकर जाना है, उतरना नहीं चाहिए. चाहे किसी भी वातावरण में चले जाओ, किसी के भी सामने चले जाओ, कोई भी परिस्थिति आ जाए तुम्हारे सामने, कोई भी बीमारी आ जाए, कोई भी तकलीफ आ जाए, कोई भी संकट आ जाए, लेकिन ये नशा नहीं उतरना चाहिए. क्योंकि आप विद्यार्थी हो, विद्यार्थी फक्त शाळेपुरता विद्यार्थी नाही राहत, तो सदा विद्यार्थीच आहे, विद्यार्थी जीवन आहे. आपलं हे विद्यार्थी जीवन आहे, शिकवणारा बाबा आहे आणि तो आपल्याला राजा बनायचं ज्ञान देतो. तो उस नशे में और उस खुशी में रहना है. अभी तुम बच्चे जानते हो हम युद्ध के मैदान में हैं. कल्प कल्प बाप आकर हमको माया पर जीत पहनाते हैं. मूल बात ही है पावन बनने की. पतित बने हैं विकार से. बाप कहते हैं काम महाशत्रु है, यह आदि मध्य अंत दुख देने वाला है. जो ब्राह्मण बनेंगे वही फिर देवी देवता धर्म में आएंगे. ब्राह्मणों में भी नंबरवार होते हैं. क्षमा पर परवाने आते हैं. कोई तो जल मरते हैं, कोई फेरी पहनकर चले जाते हैं. यहाँ भी आए हैं, कोई तो एकदम फिदा होते हैं, कोई सुनकर फिर चले जाते हैं. तर बाबा म्हणतात इथं येणाऱ्यामध्ये कोणी पक्के असतात, कोणी ढिल्ले असतात, कोणी काही दिवस येतात, कोणी काही दिवसानंतर निघून जातात, कोणी एकदम पक्के होऊन जातात. तो हमें तो पक्का ही बनकर रहना है. परमात्मा हमें मिला है, अब उसको किसी भी हालत में जुदा नहीं होना है, उससे छोड़ना नहीं है. तो वो हमें सतयुग में पहुंचा देगा, सतयुग की राजाई दे देगा. तर बाबा म्हणता है युद्ध स्थल पर हो तो सावधान रहना. ऐसे नहीं कि हमने तो माया पर जीत पा ली है, अब हमें कोई अभी हमने हरा दिया है माया को, तो हमारे ऊपर कोई वार नहीं कर सकता है. बाबा म्हणता युद्धाचं मैदान आहे आणि शेवटपर्यंत युद्धाचं मैदान आहे, तुम्हाला सावधान राहायचं आहे. जसं आता काल भारताने पाकिस्तानवर हमला करून बिलकुल त्यांना त्यांच्या कल्पनेमध्ये पण नव्हतं असा धडा शिकवलेला आहे. पण असं याचा अर्थ असा नाही की बस आपण जिंकलो आता ते काहीच करणार नाही. म्हणून भारत पूर्ण सावधान आहे आणि सावधान आहे, अलर्ट आहे, म्हणून ते आपल्यावरती पुन्हा हल्ला करायची ताकद यांच्यामध्ये नाही आहे तशी, पण करू शकतात काही, म्हणून सावधान राहायचं असतं. तर तसं बाबा म्हणताय की युद्ध के मैदान पर हो तो हर पल सावधानी रखनी. दुश्मन है अभी, माया दुश्मन अभी खत्म नहीं हुआ इस दुनिया से, इसलिए वो आप जितना ऊंचा उठते जाओ, आप जितना पहलवान बनते जाओ, वो पहलवान बनकर आपके सामने आ सकते हैं. इसलिए ऐसा नहीं कि मेरी जीत हो गई है माया पर, अब मेरी माया मेरा कुछ बिगाड़ नहीं सकती है, विकारों का मेरे पर प्रभाव नहीं है, असं समजून बेसावध नाही राहायचंय. दुश्मन कधीही वार करू शकतो, कारण त्याला आपण चॅलेंज केलेलं आहे. म्हणून या बिलकुल कधीही असावधानी नाही, अलर्ट राहायचंय, सावधान राहायचंय, बाबांशी कनेक्शनमध्ये राहायचंय, बाबांकडून ताकद घेत राहायची. कोणत्याही प्रकारची माया येईल नमस्कार करून निघून जाईल, आपली स्थिती जर चांगली असेल, जर आपण सावधान आहे आणि अलर्ट आहे. पण आपण बेसावध झालो तर मग ते वार करू शकतो. तसंच जसं आता तिथं बाउंड्रीवरती जर बेसावध आहे, जर आपण अलर्टवरती नाही आहे, तर ते कधी येऊन आपल्यावरती हल्ला करू शकतात. पण अलर्ट आहे, सावधान आहे, ते हल्ला नाही करू शकणार. तर असं माया दुश्मन आहे हे पक्क आहे. शेवटपर्यंत ती दुश्मन आहे जोपर्यंत सतयुग स्थापन नाही झालेलं आहे. म्हणून सावधानी हरपल ठेवायची आपल्याला आणि बाबांना सोबत ठेवायचे, बाबांकडून ताकद घ्यायची. मग विकार आपल्यावरती हमला करणार नाही आणि आपल्यावर त्याच्यामुळे आपलं जे काही प्रभावित होऊन जातो आपण विकारांमुळे ते होणार नाही आणि बाबा आपल्याला मग सुरक्षित ठेवेल. त्याच्या छत्रछायेमध्ये राहायचं. भक्ति मार्ग वाले कहते हैं हम श्री लक्ष्मी को वर सकते हैं. बाप कहते हैं कि नहीं, जब ज्ञान सुने तब सदगति को पा सके. लक्ष्मी नारायण की दुनिया में ही आएंगे नहीं, ज्ञान नहीं सुनेंगे तो. पहले ब्राह्मण बनना पड़े फिर देवता बनेंगे, तो जो उस दुनिया में आएंगे तो वो बात अलग है. लक्ष्मी को वर सकते हैं मतलब लक्ष्मी के साथ रह सकते हैं. तो बाबा म्हणतात स्पष्टपणे, बाबा म्हणतात भक्ती मार्ग वाल्यांना तो चान्स नहीं. जब ज्ञान सुने तब सदगति को पा सके. जहाँ लक्ष्मी वो वहाँ आएंगे ही नहीं, ज्ञान नहीं सुनेंगे तो.
मैं पतित पावन ही सबकी सद्गति करने वाला हूँ। अभी तुम समझते हो बाप हमको रावण राज्य से लिबरेट कर रहे हैं, वह है जिस्मानी यात्रा। भगवान वाच मन मना भव, बस इसमें धक्के खाने की बात नहीं। मन से बाबा को याद करना है, कहीं धक्के खाने की बात नहीं है इसमें। वह सब है भक्ति मार्ग के धक्के। आधा कल्प ब्रह्मा का दिन, आधा कल्प है ब्रह्मा की रात। तुम समझते हो हम सब बीके का अभी आधा कल्प दिन होगा, हम सुखधाम में होंगे, वहाँ भक्ति नहीं होगी। अभी तुम बच्चे जानते हो हम सबसे साहूकार बनते हैं तो कितनी खुशी होनी चाहिए। भगवान पढ़ाते इसकी खुशी होनी चाहिए, हम राजा बनने वाले इसकी खुशी होनी चाहिए, प्रिंस प्रिंसेस बनने वाले इसकी खुशी होनी चाहिए। फिर बाबा कह रहे सबसे साहूकार मतलब जितना धन हमारे पास होगा उतना धन, अभी सबका धन मिला लिया जाए यहाँ के तो उतना उनके पास भी नहीं, इतना धन हमारे पास होगा तो कितनी खुशी होनी चाहिए। तुम सब पहले रफ पत्थर थे, अब बाप सिरान यानी धार पर चढ़ा रहे हैं। बाबा जोरी भी है ना, तो जे म्हणजे हिरा कसा बनतो तो एक कार्बन असतं, ते कार्बन असतं आणि एक कडक जसं दगड असतो, पत्थर असतो, ते एक प्रकारचा कार्बन मध्ये पण एक पॉवरफुल धातू त्या प्रकारचा आहे आणि त्याच्यापासून मग हिऱ्याला तराशलं जातं, म्हणजे त्याला धार देऊन 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 मग त्याला हिरा बनवलं जातं। उच्च क्वालिटीचं कार्बन असतं आणि त्याला मग धार देऊन बनवलं जातं। तसं बाबा म्हणताय तुम भी जैसे पहले रफ पत्थर थे, अब बाबा सिरान पर चढ़ा रहे, मतलब धार दे रहे हैं। धार कौन सी है? ज्ञान योग की धार, और उससे हम हीरे जैसे बन जाते। जैसे पत्थर हो गए थे अब बाबा हमें हीरे तराश कर हीरे जैसा बना रहा है। और बाबा जोरी भी है ना, म्हणजे बाबांना ती परखण्याची शक्ती होती, ते परखू शकत होते कोणता हिरा चांगल्या क्वालिटीचा आहे कसा आहे, ते परखण्याची शक्ती होती। तर तसं बाबांनी हा रथ अनुभवी निवडलेला आहे आणि त्याच्याद्वारे आपली निवड केलेली। आपण हिरे बनण्याच्या क्वालिटीचे दगड जरी होतो पण बाबांनी आपली निवड केलेली आणि हिरा बनवतोय, परखलेले आपल्याला की आपल्यामध्ये ती क्वालिटी आहे म्हणून आपली निवड झालेली। तो ड्रामा अनुसार बाबा ने रथ भी अनुभवी लिया है, गायन भी है, गांव का छोरा। श्री कृष्ण गांव का छोरा कैसे हो सकता है? मग ब्रह्मा बाबांची विषय निघाला तर बाबांना ते आठवलं की भक्ती मार्गामध्ये काय म्हणतात, श्री कृष्ण को क्या कहा है? गांव का छोरा, ग्वाला बना दिया है उसको। तो श्री कृष्ण गांव का छोरा कैसे हो सकता है? वह तो सतयुग में था, उनको तो झूलों में झुलाते हैं, ताज पहनाते हैं। फिर गांव का छोरा क्यों कहते हैं? गांव के छोरे शाम ठहरे, अभी सुंदर बनने आए हो। बाप ज्ञान की सिरान पर चढ़ाते हैं ना। गांव का छोरा कब है श्री कृष्ण? लास्ट के जन्म में, त्यांचा एका गावामध्ये जन्म झाला शेवटचा, दादा लेखराज। तो गांव का छोरा कब है? जब शाम है, मतलब जब भिखारी पतित बन गए थे लास्ट जन्म में, वो गांव का छोरा है। लेकिन सतयुग में उसको गांव का छोरा कैसे कहेंगे? वो तो राजकुमार है, इतनी सुंदर राजधानी का राजकुमार। अभी सुंदर बनने आए हो, बाबा उनको भी कह रहे हैं आप अभी सुंदर बनने आए हो मेरे पास। शाम हो गए थे, सुंदर बनने आए हो। बाप ज्ञान की सिरान पर चढ़ाते, ज्ञान की धार, योग की धार, और उससे श्री कृष्ण शाम से सुंदर बन गया। यह सत्य का संग कल्प 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 में एक ही बार मिलता है, बाकी सब है झूठ संग। इसलिए बाप कहते हियर नो इविल, सी नो इविल, टॉक नो इविल। ऐसी बातें मत सुनो जहां हमारी और तुम्हारी ग्लानी करते रहते हैं। बाबा म्हणतात तुम्ही इतक्या चांगल्या मार्गावरती आलेले, इतकं श्रेष्ठ जीवन तुम्हाला प्राप्त होणार आहे, इतकं सुंदर भाग्य बनणार आहे। अशा गोष्टी आता असं काही कोणाकडून तुम्हाला ज्ञान ऐकण्याची आवश्यकता नाही, कोणाचं बोलणं ऐकण्याची आवश्यकता नाही, ज्याच्यामध्ये बाबांची ग्लानी आणि आपली ग्लानी, ज्ञानाची ग्लानी आहे। अपमान करताय किंवा निंदा करताय ज्ञानाची, बाबा म्हणताय वो बातें सुनो ही नहीं, कान बंद कर लो। जो कुमारियां ज्ञान में आती है वह तो कह सकती है कि हमारा बाप की प्रॉपर्टी में हिस्सा है, क्यों न हम उनसे भारत की सेवा अर्थ सेंटर खोलें। कन्यादान तो देना ही है, वह हिस्सा हमको दो तो हम सेंटर खोलें। तो बहुत सी कुमारियाँ ऐसा करती है
और जैसे कुमारी हमारी महिमा बहन ने भी निर्णय ले लिया है कि उसको शादी नहीं करनी है, तो वो घर वाले उसका कुछ प्रबंध भी करेंगे सेंटर के हिसाब से भी, बहुतों का कल्याण होगा। ऐसी युक्ति रचनी चाहिए। यह है तुम्हारी ईश्वरीय मिशन। तुम पत्थर बुद्धि को पारस बुद्धि बनाते हो। जो हमारे धर्म के होंगे वह आएंगे। एक ही घर में देवी देवता धर्म का फूल निकल आएगा, बाकी नहीं आएंगे। अब हम ऐसा है कि हर एक का अपना अपना पार्ट है। अब किसी घर में सब निकल जाते हैं लेकिन किसी घर में एक ही फूल निकलता है देवी देवता धर्म का। पर हमें अपना जो परिवार है उसके लिए शुभ भावना रखनी है कि सभी, मेरे परिवार के जो सभी है, अगर मैं आया हूँ तो मेरे परिवार के सभी का भी भाग्य बनना चाहिए। बाबा म्हणताय पण पार्ट आहे प्रत्येकाचा, त्यामुळे असं नाही की मीच निघालो आणि मीच कसं पुढे चालू, ऐसा नहीं है। हम आगे बढ़ते जाएंगे, उनको भी प्रेरणा मिलेगी। मेहनत लगती है, बाबा म्हणता है मेहनत लगती है, बाकी नहीं आएंगे, मेहनत लगती है उसके लिए। बाप सभी आत्माओं को पावन बनाकर सबको ले जाते हैं, इसलिए बाबा ने समझाया था संगम के चित्र पर ले आओ। इस तरफ है कलयुग, उस तरफ है सतयुग। सतयुग में है देवताएं, कलयुग में है असुर। इसको कहा जाता है पुरुषोत्तम संगम युग। बाप ही पुरुषोत्तम बनाते हैं। जो पढ़ेंगे वह सतयुग में आएंगे, बाकी सब मुक्ति धाम में चले जाएंगे। अच्छा, मीठे मीठे सिक्की लधे बच्चों प्रति माता पिता बाप दादा का याद प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते। हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते। वाह बाबा वाह, शुक्रिया बाबा शुक्रिया। धारणा के लिए मुख्य सार है, अपने आप को देखना है। हम श्री लक्ष्मी श्री नारायण समान बन सकते हैं। हमारे में कोई विकार तो नहीं है। फेरी लगाने वाले परवाने हैं या फिदा होने वाले हैं, तो संपूर्ण समर्पित होने वाले परवाने हमें बनना है। अभी एक क्षमा बाबा मिल गया है, अब उस पर संपूर्ण समर्पित हो जाना है मन बुद्धि से। तो चेक करना है हमारे में कोई विकार तो नहीं है, क्योंकि हमें लक्ष्मी नारायण समान बनने का चांस है, उतना भाग्य हम बना सकते हैं। ऐसे मैनर्स तो नहीं है जो बाप की इज्जत जाए, आबरू गंवाए। अतः खुशी में रहने के लिए सवेरे सवेरे प्रेम से बाप को याद करना है और पढ़ाई पढ़नी है। भगवान हमें पढ़ाकर पुरुषोत्तम बना रहे हैं। हम संगम युगी है, इस नशे में रहना है। तो हम संगम युगी है, इस नशे में अगर रहेंगे तो हम अभ्यास कर सकेंगे, बहुत अच्छी रीति से बाबा को याद कर सकेंगे, और हमें ये चिंतन हमारा चलेगा कि बाबा ने मुझे क्यों चुना है। जैसे कल राजू भाई ने बताया, राजू भाई की क्लास में सुना कि वो होमवर्क दे रहे हैं अभी सभी को कि अभी आप विचार करो कि बाबा ने उनको क्यों चुना। इतने बड़े बड़े साधु सन्यासी पंडित आचार्य इतने बड़े बड़े बैठे हैं दुनिया में, लेकिन बाबा ने मुझे क्यों चुना। उसने क्या विशेषता देखी मेरे अंदर, क्या खासियत देखी, और क्या मैं बाबा की फिर उन आशाओं पर खरा उतर रहा हूँ, हे चेक करायचं, बघायचं बाबांनी का निवडलं असेल मला, माझ्यामध्ये काय क्वालिटी आहे, माझ्यामध्ये कशी भावना आहे सगळ्यांविषयी। काहीतरी तर बाबांनी बघितलं जे सतयुगामध्ये कामात येणार आहे, तर त्या विशेषतेला घेऊन आपण पुढे जाऊ शकतो। एक जरी विशेषता आपल्यामध्ये असेल तर त्या विशेषतेला घेऊन आपण पुढे जाऊ शकतो। आणि बाबांची जी आशा आहे की आपण चांगले विद्यार्थी बनून चांगला अभ्यास करून आपण चांगलं भाग्य बनवू शकतो, स्वकल्याण आणि विश्वकल्याण करू शकतो, तर त्या आशेवरती आपण किती खरं उतरतो ही चेकिंग करायची। आपण केव्हा होईल ही चेकिंग, हे सगळं केव्हा होईल जेव्हा आपण आधी समजतोय की मी संगमयुगी आत्मा आहे, मला बाबांनी काढलं बाहेर आता कलियुगामधून, मी संगमयुगी आहे। आणि मग ही चेकिंग करायची, मग स्वतःचं चिंतन चालवायचं आहे कि का निवडला असेल बाबांनी मला, क्या देखा उसने मेरे अंदर जो उसने मुझे अपना बना लिया। स्वतः परमेश्वराने निवडलेले आपल्याला, तर का निवडलं असेल, काय क्वालिटी आहे माझ्यामध्ये, आणि मग मी काय करतोय।
तर सगळ्यांनी हा अभ्यास करायचा. ज्यांना लिहिता येईल त्यांनी लिहून पण काढायचे पॉइंट्स. वरदान: सर्व गुणों के अनुभवों द्वारा बाप को प्रत्यक्ष करने वाले अनुभवी मूर्त भव. जो बाप के गुण गाते हो उन सर्व गुणों के अनुभवी बनो. जैसे बाप आनंद का सागर है तो उसी आनंद के सागर की लहरों में लहराते रहो. जो भी संपर्क में आए उसे आनंद, प्रेम, सुख सब गुणों की अनुभूति कराओ. ऐसे सर्व गुणों के अनुभवी मूर्त बनो तो आप द्वारा बाप की सूरत प्रत्यक्ष हो. क्योंकि आप महान आत्माएं ही परम आत्मा को अपनी अनुभवी मूर्त से प्रत्यक्ष कर सकती हो. बाबांना आपल्याद्वारे प्रत्यक्ष करायचं आहे. बाबांचे गुण आपल्यामध्ये घेत राहायचं आहे. बाबा जसं खूप फक्त त्याची महिमा करायची नाही आहे की तो आनंदाचा सागर आहे. आपण आनंदामध्ये राहायचं आहे, खुशीमध्ये राहायचं आहे. बाबांकडून तो आनंद प्राप्त करत राहायचं आहे. ज्ञानातून आनंद मिळतो, बाबांच्या आठवणीमधून आनंद मिळतो. जसं आपण धारणा करतोय तर त्याचा आनंद एक वेगळा आहे. आपण सेवा केली कोणाची त्याचा आनंद वेगळा आहे. तो या आनंद की लहरों में हम लहराते रहेंगे तो जो भी हमारे सामने आएगा उसे उसकी अनुभूती हो जाएगी. आणि मग तो विचार करेल आणि त्याला तसे व्हायब्रेशन जातील की एवढ्या आनंदामध्ये एवढी दुःखाची दुनिया आहे, इतकी टेन्शनची दुनिया, आणि यांच्याकडे आल्यानंतर मला तर आनंदच मिळतो बोलण्यातून म्हणा किंवा व्हायब्रेशन. तर त्याची बुद्धी कोणाकडेच आहे? परमात्मा की तरफ जाएगी कि ये करते क्या है. ये मुरली सुनते हैं, ये कुछ ध्यान करते हैं, तो इनको बनाने वाला ऊपर वाला है. तो फिर ये ऊपर वाले की जो भासना है उनको हमारे द्वारा आने लगेगी. तर बाबा म्हणतात तुम्ही जेवढा हा अनुभव करत जाल, अनुभवी मूर्त द्वाराच मी प्रत्यक्ष होणार आहे. हा अनुभव आपला वाढवत चालायचा. बाबांच्या ज्ञानाचा, गुणांचा, शक्तीचा जितकं वापरायला सुरुवात करू आपण, जितकं बाबांकडून खेचत राहू, तितकं मग सगळ्यांना बाबांची अनुभूती आपल्याद्वारे व्हायला लागेल. ते आपल्याला बघतील पण बाबांची आठवण त्यांना आली पाहिजे. स्लोगन है कारण को निवारण में परिवर्तन कर, अशुभ बात को भी शुभ करके उठाओ. काही अशुभ जरी झालेलं आहे तरी त्याच्यामध्ये चांगलं बघायचं आहे. त्याला कसं घ्यायचं आहे? चांगलं बघायचं आहे, शुभ बघायचं आहे त्याच्यामध्ये. कारण काहीतरी कारण असतं, कारणामुळे काहीतरी झालेलं असतं. आणि कारण आपल्याला माहिती, त्रिकालदर्शी आपण आहे. काही ना काही कारण आहे, काही ना काही मागचं कारण आहे, काही ना काही परीक्षा आहे. तो कारण को निवारण, त्याच्यामध्ये निवारण बघायचं, याच्यामध्ये आपण काय करू शकतो आणि कशामुळे झालं असेल. नील झाला हिशोब, फिटमफाट झाली, बस ती स्थिती बनवायची, बॅलन्स ठेवायचं आहे त्याच्यामध्ये. आणि मग कोणती अशुभ जरी गोष्ट असेल तरी त्याला शुभ करून आपल्याला त्याला स्वीकारायचं. म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये कल्याण आहे असं समजून. अव्यक्त इशारे. ब्राह्मणों की लाइफ जीवन का जियादान पवित्रता है. आदि अनादि स्वरूप ही पवित्रता है. जब स्मृति आ गई कि मैं अनादि आदि पवित्र आत्मा हूँ, स्मृति आना अर्थात पवित्रता की समर्थी आना. स्मृति स्वरूप समर्थ स्वरूप आत्माएं निजी पवित्र संस्कार वाली है. तो निजी संस्कारों को इमर्ज कर इस पवित्रता की पर्सनॅलिटी को धारण करो. पवित्रताची फार मोठी व्याख्या आहे. पवित्रता म्हणजे तनानी पण पवित्र, शरीराने पण पवित्र, मनानी पण पवित्र आणि पाचही विकारांपासून मुक्त. तर ती स्थिती कशी प्राप्त होईल? बाबा म्हणतात स्मृति आने से. स्मृति में आ जाए कि मैं तो पवित्र स्वरूप आत्मा हूँ, मेरा ओरिजिनल स्वरूप पवित्र ही है. मैं जब परमधाम में हूँ तब पवित्र हूँ, जब मैं सतयुग में था तब पवित्र था, त्रेता में था तब भी मैं पवित्र था. तो मेरा ओरिजिनल स्वरूप पवित्रता है. बिना विकारों के मैंने जीवन जिया है. मैं तन से भी स्वच्छ था, मन से भी स्वच्छ था. तर बाबा म्हणतात जेव्हा तुम्ही ही आठवण कराल, हे बुद्धीमध्ये ठेवाल, तुमच्यामध्ये ताकद येऊन जाईल पुन्हा पवित्रता धारण करण्याची. अवघड नाही आहे, आपलं मूळ स्वरूप आहे. म्हणजे मूळ स्वरूपामध्ये परत चालायचं आणि त्या पवित्रतेला धारण करण्यासाठी ती स्मृतीच्या द्वारे ताकद येईल. आणि जसं आपल्याला ही पवित्रतेची स्मृती येईल तसं ॲटोमॅटिक ही बुद्धीमध्ये राहील की पवित्रतेचा सागर तर माझा बाप आहे. पवित्रता हे तर माझी प्रॉपर्टी आहे आणि ती मी माझ्या बाबांकडून किती घेऊ शकतो. तर पवित्रतेचं बल पण बाबांकडून मिळायला लागेल, स्मृतीचं बल पहिले आणि त्यानंतर बाबांकडून ती शक्ती मिळायला लागेल आणि पवित्र राहणं बिलकुल मुश्किल वाटणार नाही. सहज आपण पवित्रतेचं जीवन स्वीकारू शकतो. अच्छा, ओम शांती.